युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या अफवा खऱ्या किती आणि खोट्या किती याचा शोध घेण्यासाठी आमच्या नाशिक स्टार न्यूजचे वरिष्ठ पत्रकार विजय ठाकूर शहरातील काही गॅस सिलेंडर एजन्सीकडे चौकशीसाठी गेले होते. मालेगाव स्टँड परिसरातील कपिल गॅस आणि नंतर मखमलाबाद येथील भारत गॅसच्या रोशनी गॅस एजन्सीकडे ज्येष्ठ पत्रकार विजय ठाकूर ग्राहकांच्या भावना आणि अफवा जाणून घेण्यासाठी जातीने वार्तांकन करीत होते. इराण, इस्रायल आणि अमेरिका आपसात नुकसानकारक विनाशकारी युद्ध लढत असल्याने वाहनातील इंधन, पेट्रोल, डिझेल आणि घरातील स्वयंपाकासाठीचा गॅस याची अनपेक्षित मागणी वाढवली जात असल्याचे आणि कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत असून विनाकारण घबराट पसरवली जात आहे असे दिसत आहे. मात्र यात गॅस एजन्सी धारकांची काहीही चूक नसून ग्राहकांनी घाबरून बुकिंगसाठी गर्दी केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचाच हा खास ग्राउंड रिपोर्ट. स्टार न्यूज. नमस्कार. नाशिक भारत गॅस एजन्सीच्या रोशनी गॅस एजन्सीकडे मी आलेलो आहे. या ठिकाणी कस्टमर लोक आहेत, नो डाऊट. त्यांचे काही म्हणणे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी रोशनी गॅस एजन्सीचे मॅनेजर या ठिकाणी आहेत. काय नाव सर आपलं? अमोल शिंदे. सर, काय परिस्थिती सध्या सिलेंडरच्या नंबरबद्दल? सध्या सप्लाय व्यवस्थित चालू, पण पॅनिक बुकिंगमुळे वेटिंग वाढली आहे, त्याच्यामुळे थोडंसं लेट सप्लाय होतं बाकी. पॅनिक बुकिंग म्हणजे अचानक लोकांचा गैरसमज झालाय. प्रचंड मागणी वाढली आहे, पण पुरवठा मात्र चालू आहे. पण मग ग्राहकांकडे आपण 2 मिनिटं वळूयात. बोला सर, काय म्हणणं आहे तुमचं? आत्तापर्यंत रोशनी गॅस एजन्सीची सर्व्हिस अतिशय उत्कृष्ट आहे सर, टिल डेट. बट एवढ्या 2-4-8 किंवा 10 दिवसापासून थोडंसं डिले झालेलं आहे. कृपया करून विनंती आहे माझी सर्वांना की तो पुरवठा सुरळीत व्हावा, हीच विनंती आहे. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? काय मला नंबर लागतो ना आपण कार्ड्यावरून, तो लागून नाही राहिला म्हणून एडवर यायची पाळी आली, असं काही नाही दुसरं. मॅडम, त्यांचं म्हणणं की नंबर लागत नाहीये, काय प्रकार आहे? ॲव्हरेज बुकिंगला थोडा प्रॉब्लेम होता. ते प्रत्येकाला अँड्रॉइड फोन असले काय व्हॉट्सअप बुकिंग प्रत्येकजण करू शकत नाही. अँड्रॉइड फोन म्हणजे व्हॉट्सअप बुकिंगचा ऑप्शन अवेलेबल होता, ॲव्हरेज बुकिंग बंद असतं. आता ती पण सुरू झाली ॲव्हरेज बुकिंग, त्याच्यामुळे आता नॉर्मल आहे. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही मालक आहात इथल्या. काय नाव तुमचं? काजल पिंगळे. अच्छा, पिंगळे मॅडम, तुम्ही इथल्या मालक आहात, तर तुमचं काय अनुभव आहे काल परवापासून? सर, इथे कस्टमर आले, म्हणजे काय झालं की इथून मागे त्यांना डिलिव्हरी आम्ही एकदम वेळेत देत होतो, पण आता सप्लाय आम्हालाच कंपनीकडून 2-2 दिवस लेट आला. त्याच्यामुळे थोडं कस्टमरला 1-2 सिलेंडर थोडे लेट गेले. त्याच्यामुळे कस्टमर फक्त तेवढ्यासाठी येत होते की आमचे सिलेंडर का नाही येते. पण आम्ही पण त्यांना प्रोव्हाइड केले सिलेंडर, गोडाऊनला पाठवून वगैरे. इथे पण त्यांना व्यवस्थित सिलेंडर दिले आम्ही, म्हणजे त्यांची हेल्प केली आम्ही. अच्छा. येथील वरिष्ठ सहायिका आवटे मॅडम अतिशय प्रॉम्प्ट आहेत, कारण मी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आत्तापर्यंत त्यांनी असं काही चुकीचं काम केल्याचं माझ्या आत्तापर्यंत तरी ज्ञात नाही आहे. तर आपण आवटे मॅडम इथल्या सिनियर असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेऊया. की आवटे मॅडम, तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीविषयी? या परिस्थितीविषयी असं म्हणजे म्हणायचं की सरकारने लवकरात लवकर हे प्रॉब्लेम जो आहे तो मिटवायला पाहिजे. कारण काही लोकांचे साधे फोन असल्यामुळे त्यांच्या बुकिंग होत नाही. त्यांना आपण सेवा देतो, आपल्या मोबाईलवर ती सेवा आहे, त्यांच्याकडून OTP घेऊन आपण त्यांना त्यांचा नंबर लावू शकतो असे. अच्छा. नाही, मग आता प्रॉब्लेम काय येतोय? कस्टमर लोकांचा प्रॉब्लेम काय येतोय आता? प्रॉब्लेम लोकांनी ना जास्त करून साठवत आहे. तो नाही करत, घाबरून असं लोक हे करतात. त्यामुळे आमची वेटिंग. त्याचा शासनाशी काय संबंध? शासनाचं एकच काम होतं माझं की लोकांना म्हणजे घाबरून जायला लावू नका. की कारण लोक कसं रील बघून आपण बातम्या ऐकून सप्लाय जो होत होता सिलेंडरचा, तो त्याचं प्रमाण सध्या कसं आहे? रोजची गाडी येते आमच्या. रोजची गाडी येते आहे. रोजची गाडी. जेवढ्या मागण्या आहेत त्याप्रमाणे तुमचं सप्लाय चालू आहे का? हो. अच्छा, ठीक आहे. जेवढ्या ज्यांच्या बुकिंग पहिल्या बुकिंग असतात ना, त्यांना आपण पहिलं प्रोव्हाइड करतो. अच्छा. तर कस्टमर लोकांना तुम्ही सांगू इच्छिता की पॅनिक होऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. व्यवस्थित आहे, सुरळीत चालूच आहे, सगळं व्यवस्थित चालूच आहे. पॅनिक न होता शांततेत राहून सर्वांची जी बुकिंग आहे ती सगळ्यांची भेटून जाईल टाकी असं. ओके, हरकत नाही. सर्व ग्राहकांना
रोशनी गॅस एजन्सीतर्फे विनंती केली जात आहे की कोणीही जास्त पॅनिक न होता, गैरसमज अफवांवर विश्वास न ठेवता आपण रीतसर नंबर लावावा. तुम्हाला वेळेवरती सिलेंडर तुमच्या घरापर्यंत पोचलेला असेल असं एकंदर यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही पॅनिक होऊ नका, जास्त अफवांवर विश्वास ठेवू नका असं रोशनी गॅस एजन्सीमार्फत सांगण्यात येत आहे.